गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये आपला जो ग्रामरचा भाग चालू आहे, कुठला भाग चालू आहे आपणा सर्वाला ठाऊक आहे. कुठला? वाक्य रूपांतर. अगदी बरोबर. तर ह्या वाक्य रूपांतराच्या भागातला आज आपण अगदी शेवटचा भाग. तर कोणता भाग हा? शेवटचा वाक्य रूपांतराचा भाग. भाग 5वा तो आज आपण बघणार आहोत. म्हणजेच आपण आतापर्यंत जे एकूण 4 भाग बघितले त्याचा पुढचा हा भाग आहे आणि तो भाग आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रूपांतर. म्हणजेच या ठिकाणी मी होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर असं दिलेलं नाही, तर होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रूपांतर याविषयी मी असं का दिलेलं आहे याची एक महत्त्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे, ती बघा. तर ही महत्त्वाची सूचना का आहे अगदी सगळ्यांनी चांगल्या रीतीने लक्षात ठेवायची आहे, कारण ह्याच आधारे तुम्ही होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे आपापसात रूपांतर करू शकता. सूचना अशी आहे की वाक्याचे प्रकार ओळखा या प्रश्नांमध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य व आज्ञार्थी वाक्य हे 4 वाक्य प्रकार आपल्याला परीक्षेला येतात. ह्या ठिकाणी माय डिअर स्टुडंट्स, मी मुद्दामून ही सूचना तुमच्यासाठी दिलेली आहे की वाक्याचे प्रकार ओळखा. हा जो प्रश्न 2 मार्कासाठी आपल्याला येतो त्यामध्ये वरील 4च प्रकार येत असतात. आता तुम्ही सांगाल टीचर तुम्ही आम्हाला शिकवताना 6 प्रकार शिकवले, यामध्ये आणखीन 2 प्रकार मी कुठले घातलेले तुम्हाला? तर होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य हे प्रकार तुम्हाला मी घातलेले. ते वाक्याचे प्रकार ओळखा ह्या प्रश्नामध्ये जरी येत नसले तरी वाक्याचे प्रकार हा प्रश्न वाक्य रूपांतरावरती पूर्णपणे निगडीत आहे. त्यांचा आणि त्याचा फार मोठा संबंध आहे, कारण वाक्याच्या प्रकारावरूनच आपण वाक्य रूपांतर हा प्रकार पाहत असतो. आणि म्हणूनच सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं, जेव्हा मी वाक्याचे प्रकार ओळखा हा प्रकार जेव्हा तुम्हाला शिकवलेला तेव्हाच मी सांगितलेलं की नकारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्याचे उपप्रकार आहेत आणि ते आपल्याला वाक्याचे दुसऱ्या वाक्यात रूपांतर यामध्ये उपयोगी पडणार आहेत, म्हणून त्याचा अभ्यास आपण पूर्वीच केलेला आहे. आणि इथे मी दिले की त्यात होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य हे प्रकार ओळखण्यासाठी परीक्षेला येत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे वाक्याचे प्रकार ओळखा ह्यामध्ये आपल्याला केवळ विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी व आज्ञार्थी हे 4च वाक्याचे प्रकार ओळखायचे आहेत. ठीक आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा की आता होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी हे वाक्य प्रकार आपल्याला वाक्य रूपांतर करा ह्या प्रश्नामध्ये विचारले जातात. मी तुम्हाला पूर्वी आताच सांगितलं की हे दोन्ही वाक्य प्रकार आपल्याला वाक्य रूपांतर ह्यामध्ये विचारले जातात. म्हणजेच कसं प्रश्न येणार त्यासाठी, तर तो प्रश्न देखील मी तुम्हाला इथे दिलेला आहे. म्हणजे तुमचा कुठल्याही प्रकारचा गोंधळ परीक्षेच्या वेळेला होता कामा नये. अगदी ठळक अक्षरात मी लिहिलेलं आहे की कंसातील सूचनेनुसार कृती करा असा आपल्याला व्याकरण विभागामध्ये प्रश्न दिला जाईल आणि त्यामध्ये किंवा या प्रश्नामध्ये हा वाक्य प्रकार तुम्हाला विचारला जातो, कोणताही एक.
एक तर होकारार्थी वाक्य दिलं जाईल, त्याचं नकारार्थी करा म्हणून विचारलं जाईल, किंवा नकारार्थी वाक्य दिलं जाईल आणि त्याचं होकारार्थी करा असा प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. नेहमी खरे बोलावे आणि कंसात दिलेला आहे नकारार्थी करा. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला व्याकरणामध्ये येऊ शकतो किंवा अशाच प्रकारचा प्रश्न येत असतो. मूळ प्रश्न असेल कंसातील सूचनेनुसार कृती करा आणि त्या कंसातील सूचनेनुसार कृती करा ह्या प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. उदाहरणार्थ काळ बदला किंवा काळ ओळखा आणि इतर प्रश्न आणि त्याचबरोबर वाक्य रूपांतराचा प्रश्न येत असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला दिलेलं आहे की नेहमी खरे बोलावे आणि ह्याच्यामध्ये दिलेलं काय आहे नकारार्थी करा. आता त्यामध्ये मी तुम्हाला उत्तर सुद्धा दिलेलं आहे. ते अशासाठी दिलेलं आहे की आपण या ठिकाणी फक्त एकच प्रकार घेतलेला आहे. तो प्रकार कुठला? प्रश्नासाठी की नकारार्थी करा. परंतु हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने उलटा येऊ शकतो की खाली जे उत्तर म्हणून दिलेलं तुम्हाला जे वाक्य आहे, कुठलं वाक्य आहे ते? नेहमी खोटे बोलू नये. हा जो वाक्य प्रकार आहे किंवा हे वाक्य आहे ह्याच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये देऊ शकतात की होकारार्थी करा. तर हे दोन्ही प्रकार तुमच्या लक्षात आले पाहिजेत म्हणून मी मुद्दाम इथे उदाहरणासाठी हे वाक्य घेतलेलं आहे. याविषयी सखोल माहिती किंवा पूर्ण माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला हा वाक्य प्रकार शिकवताना आता पुढे देणार आहे. पुढे बघूया आपण की प्रश्न काय असणार किंवा प्रश्न कसा असणार. होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य कोणती हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार. आता तुम्ही सांगाल मिस आम्हाला होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य प्रकार ओळखता कसं येणार. तर त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. मनीषा सुंदर मुलगी आहे आणि बाजूला मी काय लिहिलं ब्रॅकेटमध्ये होकारार्थी वाक्य म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे आणि खाली लिहिलंय मनीषा कुरूप मुलगी नाही आणि बाजूला काय लिहिलंय नकारार्थी वाक्य म्हणजेच हे नकारार्थी वाक्य प्रकार आहे. लक्ष द्या. आता फार महत्वाचा मुद्दा इथे येत आहे हे वाक्य प्रकार ओळखण्यासाठी. पहिलं सेंटेन्स बघा की ज्या वाक्यात होकार दर्शविला जातो ती होकारार्थी वाक्य असतात. आता तुम्ही म्हणाल की मिस होकार दर्शविला जातो म्हणजे काय. तर पहिलं वाक्य बघा आपलं होकारार्थी वाक्याकडे लक्ष द्या. मी कुठलं वाक्य घेतलेलं आहे होकारार्थीसाठी. मनीषा सुंदर मुलगी आहे. मी कुठल्या शब्दावर जोर देते आहे म्हणजे क्रियापदाचा जो शब्द आहे ह्या शब्दावर मी जोर देत आहे. म्हणजेच काय तर जसं आहे होती असतात असे जे शब्द आहेत ते असतात होकारार्थी आणि नाही नको नसू दे नसतात असे प्रकारचे जे शब्द असतात क्रियापदाच्या जागेवर ते कुठले असतात तर नकारार्थी वाक्य प्रकार. बघा ज्या वाक्यात नकार दर्शविला जातो ती नकारार्थी वाक्य म्हणजेच नाही नसतात नसू दे नको ना 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 असे प्रकारचे जे शब्द येतात ते नकारार्थी आणि हो आहे होकारार्थी शब्द होऊ शकतात. येतं ना लक्षात तुमच्या. अगदी सोपं आहे हे ओळखणं. आपल्या लक्ष सर्वप्रथम होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य प्रकार ओळखताना क्रियापदावर गेलं पाहिजे. वाक्याचं क्रियापद काय आहे म्हणून आहे की नाही हा शब्दातून आहे. या शब्दावरून पहिलं तुम्हाला हे वाक्य प्रकार कुठला आहे ते ओळखता येणार आहे. दुसरी स्टेप आपण रूपांतराची वेगळ्या रीतीने पाहणार आहोत. इथपर्यंत समजलं का तुम्हाला. मी अपेक्षा करते की नक्कीच समजलं असेल की वाक्य कशी ओळखावी म्हणजे कुठली वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. ठीक
ठीक आहे, पुढे बघूया आपण. टीप, महत्वाची टीप आहे. मी अगदी शब्द आणि शब्द तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे. म्हणजे हा वाक्य प्रकार ओळखणं तुमच्या अगदी सहज सोपं झालं पाहिजे. मी माझे पूर्ण प्रयत्न करत आहे की हा ग्रामरचा भाग तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने समजला जावा. म्हणून मी हे सगळे टीप तुम्हाला देत आहे. ह्या तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नक्की लिहून काढा. तुम्हाला अभ्यासाच्या वेळेला त्याचा अतिशय उपयोग होणार आहे. बघा, होकारार्थी वाक्य असे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना क्रियापदाचा शब्द आहे दिला असेल तर त्या ठिकाणी नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना क्रियापदाचा शब्द नाही असा लिहावा. येतं लक्षात? वाक्य रूपांतराची सगळ्यात पहिली ही स्टेप आहे की जर होकारार्थी वाक्य प्रकार असेल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं कळणार होकारार्थी वाक्य प्रकार? आत्ताच मी काय सांगितलं की होकारार्थी वाक्य प्रकार कसं ओळखावा, तर क्रियापदाचा शब्द. म्हणून मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे बघा. क्रियापदाचा शब्द जर आहे असेल किंवा असतात, असू दे असा शब्द असेल तर तो वाक्य प्रकार होकारार्थी आहे असा ओळखावा. तुमच्या अगदी सहज आणि पटकन लक्षात येईल. आणि मग ह्या वाक्याचं रूपांतर तुम्हाला जर करायला सांगितलं तर साहजिक आहे, होकारार्थी आहे म्हणजे तुम्हाला नकारार्थीत करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय काम करायचं आहे आपल्याला, आहेचा शब्द जो आहे क्रियापदाचा तो काढून आपल्याला कुठला शब्द लिहायचा आहे, नाही. तो पण मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमात लिहिलेला आहे बघा. नाही हा शब्द पहिला घालायचा आणि मग पुढचे वाक्य तुम्ही नंतर त्याच्यामध्ये बदल करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगते आणि ही टीप तुमच्यासाठी विशेष करून दिलेली आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की होकारार्थी वाक्याचा नकारार्थी वाक्यात आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपलं लक्ष हा क्रियापदाच्या शब्दावर सगळ्यात प्रथम केला पाहिजे. आणि क्रियापदाचा शब्द कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही इतके लहान नाही आहात की क्रियापद कुठे असते. तरी सुद्धा मी सांगते की क्रियापदाचा शब्द हा वाक्याच्या शेवटी दिलेला शब्द असतो. त्या शब्दावर प्रथम आपलं लक्ष गेलं पाहिजे आणि त्यावरून तुम्हाला कळणार की हा वाक्य प्रकार कुठला आहे आणि लगेच त्याचा शब्द बदलायचा. जर नाही दिलं असेल तर आहे म्हणून लिहायचा आणि आहे दिला असेल तर नाही म्हणून लिहायचं. ठीक आहे, पुढे बघा. आता वाक्य रूपांतराची दुसरी स्टेप अतिशय महत्वाची आणि अतिशय सोपी. तुम्ही ही स्टेप शिकलात तर तुम्हाला वाटेल की परीक्षेला होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य प्रकारच आला पाहिजे. एवढं सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पहिली स्टेप तुमच्या लक्षात आली, क्रियापदाचा शब्द बदलायचा. सगळ्यात प्रथम क्रियापदाचा शब्द बदलून टाकायचा. दुसरा प्रकार, कुठली स्टेप आहे दुसरी ती बघा. विशेषणाचा जो शब्द असतो त्याचा विरुद्धार्थी शब्द बनवून वाक्यात बदल करावा. म्हणजेच काय, तर विरुद्धार्थी शब्दाचा वापर करावा. कुठल्या शब्दासाठी, तर विशेषणाचा शब्द जो असतो तो. आणि विशेषणाचा शब्द आपण शिकलेलो आहोत, नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण शिकलो आहोत ना. वाक्याची विषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द तिथे असतो त्याला विशेषण म्हणतात. आत्ताच मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं. कुठलं उदाहरण, की मनीषा सुंदर मुलगी आहे. म्हणजे मनीषाविषयी चांगली विशेष माहिती सांगणारा शब्द कुठला आला तिथे, सुंदर. मनीषा ही मुलगी आहे पण ती मुलगी कशी आहे, सुंदर आहे. म्हणजे सुंदर हा शब्द काय झाला, विशेषणाचा शब्द झाला किंवा विशेषण झालं त्या वाक्याचं. आता ह्याच विशेषणाच्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द करून तो लिहायचा आहे.
म्हणजे तुमचं वाक्य रूपांतर झालं. आता आपण त्यामध्ये वाक्य रूपांतर केलेलं आहे की मनीषा सुंदर मुलगी आहे. मग आपण काय सांगितलं, आहे आलं असेल तर शेवटी काय लिहायचं आहे, नाही. म्हणजे मग सुंदर नाही असं येईल का तिथे, तर नाही. सुंदरचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, कुरूप. मग आपण शब्दात कसं लिहिलं की मनीषा कुरूप मुलगी नाही. आला की नाही तुमचा नाही शब्द पण आला, विशेषणाचा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनून नवीन वाक्य नकारार्थी तयार झालं की नाही. परंतु एक गोष्ट ह्या ठिकाणी फार महत्वाची आहे, ती तुम्ही कायमची लक्षात ठेवली पाहिजे. आणि ती जर गोष्ट चुकलात तर तुमचा हा वाक्य प्रकार चुकीचा ठरणार आहे. ती गोष्ट कुठली आहे, तर शेवटी मी वाक्य काय दिले बघा, हा बदल करताना म्हणजेच विशेषणामध्ये विरुद्धार्थी शब्दाचा बदल आणि आहेच नाही किंवा नाहीच आहे करताना या वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. म्हणजे वाक्य प्रकार बदलला पाहिजे नाही, वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, तरच तुमचं वाक्य योग्य ठरेल किंवा बरोबर होईल, नाहीतर ते चुकीचं ठरू शकते. येते लक्षात. मी पुन्हा तेच उदाहरण तुमच्या समोर ठेवते, ऐकून घ्या. मनीषा सुंदर मुलगी आहे. होकारार्थी वाक्य का, तर त्यामध्ये शेवटला आहे शब्द आलेला आहे. आता मला ह्यामध्ये नकारार्थी वाक्य प्रकार करायचा आहे. मग मी कसा केला, तर मनीषा कुरूप मुलगी नाही. आहेचा मी प्रथम नाही केला आणि सुंदरचा विरुद्धार्थी शब्द तिथे लिहिला. म्हणजेच मनीषा कुरूप मुलगी नाही. आणि कुरूप मुलगी नाही म्हणजे ती कशी आहे, सुंदर मुलगी आहे. म्हणजे वाक्याच्या अर्थात बदल झाला का, नाही. येस, तो बदल होता कामा नये, अर्थ तसाच राहिला पाहिजे. फक्त विशेषणाच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करा आणि आहे असेल तर नाही आणि नाही असेल तर आहे लिहा. म्हणजे तुमचा वाक्य रूपांतर चांगल्या प्रकारे होईल. बाकी सगळे शब्द जशीच्या तशी तुम्हाला लिहायचे आहेत. समजलं तुम्हाला ही टीप. ही टीप म्हणजेच तुमचं वाक्य रूपांतराविषयीचं विश्लेषण होतं की कसं केलं जाते. अगदी पूर्ण शब्दात आणि उदाहरणासहित मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. चांगल्या रीतीने तुम्हाला नक्कीच ती समजलेली असेल किंवा नक्कीच तुम्ही समजून घेतली असेल. आपण पुढे आता त्याची वाक्य बघूया. प्रश्न तुम्हाला जो येणार तशा पद्धतीनेच मी तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे की कंसातील सूचनेनुसार कृती करा. अशा प्रकारचाच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो किंवा येतो आणि त्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेली जातं. वाक्य बघा, या ठिकाणी मी दोन्ही वाक्य दिलेली आहेत. प्रश्न आणि उत्तर एकत्रच दिलेलं आहे. पहिला वाक्य आहे, तुषारला लांब जायचे नव्हते आणि ब्रॅकेटमध्ये मी काय दिलेलं आहे, होकारार्थी करा. आता इथे नव्हते आलेलं आहे म्हणजे हे काय आहे प्रकार, तुम्ही समजलात. कुठला प्रकार आहे, नकारार्थी. आता ह्या नकारार्थीचं तुम्हाला कशात बदल करायचा आहे, ब्रॅकेटमध्ये सांगितलेलंच आहे, होकारार्थी करायचं आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम आपलं लक्ष कुठे गेलं, क्रियापदावर. आता नव्हते आहे म्हणजे त्याचं कसं करणार, होते. येतं लक्षात, नव्हते होते म्हणजे होकारार्थी झाला शब्द. आता आपण वळूया ह्यामधला तो शब्द बघायला जो शब्द या वाक्याचा विशेषण आहे. आणि या वाक्याचं विशेषण असलेला शब्द कुठला आहे, कुठला आहे बरं शब्द हा, लांब. ओके, लांब हा शब्द. तुषारला जायचे नव्हते म्हणजे त्याला जायचे नव्हते, पण कुठे जायचे नव्हते, लांब जायचे नव्हते. म्हणजे त्याच्याविषयी विशेष माहिती ह्या लांब शब्दावरून आलेली आहे. आता लांब ह्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द काढायचा आहे आणि तो शब्द कुठला आहे, तर जवळ. जवळ विरुद्धार्थी लांब
किंवा लांब विरुद्धार्थी जवळ. आणि म्हणूनच त्यांना इथे आपण वाक्याची रचना बदलताना कसं केलंय बघा. तुषारला जवळ जायचे होते. केलं की नाही हा वाक्यात रूपांतर? नकारार्थी वाक्याचं होकारार्थीत रूपांतर झालं. परंतु त्याचं अर्थ बदललेला आहे का बघा. तुषारला जवळ जायचे होते म्हणजेच काय, तुषारला लांब जायचे नव्हते. येतं ना लक्षात तुमच्या? अगदी बरोबर. पुढचं वाक्य बघा. युद्धात भारताचा विजय झाला. युद्धात भारताचा विजय झाला. आता हा वाक्य प्रकार नकारार्थी करण्यासाठी दिलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हा वाक्य प्रकार होकारार्थी आहे. आता झाला त्याचं नकारार्थी कसं करणार? पहिलं प्रथम क्रियापदावर लक्ष द्या बघू सगळ्यांनी. त्याचा शब्द बदलायचा आहे आपल्याला. सगळ्यात प्रथम क्रियापदाचा शब्द. झाला, झाला नाही. ओके, नकारार्थी करताना नाही शब्द येणार. झाला, झाला नाही. बरोबर? सगळ्यांनी केला वाक्य प्रकारचा शब्दात बदल? ओके. आता आपण या वाक्याच्या त्या शब्दाकडे वळूया ज्यामध्ये आपल्याला विशेषण दिसेल. विशेषण काय आहे? आता लक्षात आलंच असेल. विजय. ओके. युद्धात भारताचा झाला, पण काय झाला? विजय झाला. म्हणजे युद्धामध्ये भारताविषयी विशेष माहिती त्यांनी दिलेली आहे. ती माहिती काय आहे की भारताचा किंवा भारत देशाचा विजय झाला. आता हे वाक्य किंवा तो विजय हा शब्द विरुद्धार्थी करताना आपण काय लिहिणार? पराजय. म्हणजेच युद्धात भारताचा पराजय झाला नाही. आपण अर्थाला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचवलेली नाही. अर्थ तसाच राहिलेला आहे. युद्धात भारताचा पराजय झाला नाही म्हणजेच काय? युद्धात भारताचा विजय झाला. अर्थ तोच राहिलाय ना मुलांनो? अशाच प्रकारची सगळी वाक्य तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मी आता तुम्हाला इथे दिलेली वाक्यच नाही तर तुम्ही स्वतःची अशी आपल्या टेक्स्टबुक मध्ये भरपूर वाक्य आहेत, ती काढा आणि त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला हा प्रकार अजून अधिक सोपा जाईल. आपण पुढचं वाक्य बघूया. अशा वेळी कोणालाही राग येईल. अशा वेळी कोणालाही राग येईल. आणि हा वाक्य प्रकार काय करायला सांगितलेला आहे? नकारार्थी करा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पहिलं शब्द तुमचं लक्ष कुठे जायला हवं? क्रियापदावर. येईल हा शब्द आलेला आहे आणि ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा होकारार्थी वाक्य प्रकार आहे. आता येईलचं काय होणार? थोडासा शब्द वेगळा आहे इथे. येईल नाही असं होणार नाही, तर तिथे येईलचं होणार नाही, परंतु नाही हा शब्द तिथे येणारच. म्हणजेच तुमची नकारार्थीची पहिली स्टेप झाली. अशा वेळी कोणालाही राग येईल आणि अशा वेळी आपण येणार नाही. इथे चुकून होणार नाही असं शब्द झालेला आहे, परंतु इथे येणार नाही हा शब्द यायला हवा होता. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण क्रियापदाचा शब्दात बदल केला. आता आपल्याला विशेषणाच्या शब्दावर बघायचं आहे की ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. तो शब्द कुठला आहे? तर राग. आणि राग हा शब्द इथे बदलून त्याचा विरुद्धार्थी काय होतो? आनंद. राग अपोजिट आनंद. तर बघा वाक्य कसं झालेलं आहे, आपण होकारार्थीत कसं बदललेलं आहे. अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. येतं लक्षात? मी मुद्दामूनच तुम्हाला इथे असं सांगितलं की येईलचं येणार नाही, म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की येईल म्हणजे खाली पण येईलच शब्द आला पाहिजे हे जरुरी नाही. हा प्रश्न तुमच्या लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला
चुकीचा प्रतिप्रश्न इथे मी केलेला होता की इथे होणार हा शब्द चुकीचा आलेला आहे. परंतु माय डिअर स्टुडंट, होणार हा शब्द इथे अगदी योग्य आहे. लक्षात ठेवा. अशा वेळी कोणालाही राग येईल आणि उत्तर काय? अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. आनंद होणार नाही म्हणजेच काय? राग येणार. म्हणजे आपण वाक्याच्या अर्थाला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचवलेली नाही. वाक्याचा अर्थ बदललेला नाही. फक्त शब्द रचना बदलली आणि वाक्याचा अर्थ जसाच्या तसा ठेवलेला आहे. येते ना तुमच्या लक्षात? पुढचं वाक्य बघूया. मी दुःखी नाही. आपलं लक्ष कुठे गेलं? प्रथम क्रियापदावर. आणि या वाक्याचं काय करायला सांगितलेलं आहे? होकारार्थी करा. म्हणजे हा कुठला वाक्य प्रकार आहे? नकारार्थी. कारण यामध्ये नाही हा शब्द आलेला आहे. आता आपण त्यामध्ये सगळ्यात पहिला शब्द काय बदलणार आहोत? नाहीचं काय करणार? आहे. आणि त्यानंतर आपण विशेषणाचा शब्द बघूया ज्याचा विरुद्धार्थी होईल. कुठला शब्द आहे? दुःखी. दुःखीचा अपोजिट वर्ड काय आहे? सुखी. म्हणजेच वाक्य सहज तयार झालं. मी दुःखी नाही, मी फार सुखी आहे. म्हणजे मी फार सुखी आहे याचाच होकारार्थी आपण केलं. मी दुःखी नाही म्हणजे मी सुखी आहे. अगदी सहज आणि सोपं आहे हा प्रकार. फक्त तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकलं आणि लक्ष पुरवलं दिलं तर तुमचा अगदी हा वाक्य प्रकार सोपा जाणार आहे. पुढचं वाक्य प्रकार बघा. फुलांनाही मरायचे नसते. फुलांनाही मरायचे नसते. इथे पहिलं आपलं कुठे लक्ष गेलं पाहिजे? क्रियापदाच्या शब्दाजवळ. काय शब्द आहे तो? नसते. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की हा कुठला वाक्य प्रकार आहे? नकारार्थी वाक्य प्रकार. आणि आपल्याला त्याचं काय करायचंय? ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? होकारार्थी करा. चला, तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच अगोदरच केलेलं असेल. तर पहिल्या प्रथम आपण क्रियापदाचा शब्द बदलला. नसते त्याचं काय झालं? असते. शब्द झाला होकारार्थी. आता आपण विशेषणाकडे वळणार. विशेषणाचा विरुद्धार्थी म्हणजे मरायचे हा शब्द आहे. मरायचे शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल? जगायचे. ओके. फुलांनाही जगायचे असते. सहजरित्या अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा वाक्य प्रकार समजवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. येतं लक्षात ना तुमचे? हे वाक्य बघा. फुलांनाही मरायचे नसते, फुलांनाही जगायचे असते. वाक्य प्रकार तोच राहिला, अर्थ बदलला नाही, फक्त वाक्याची रचना बदललेली आहे. आणि शेवटचं वाक्य बघा. बाबा स्वतः प्रेमळ होते. आता याचा नकारार्थी करायचा आहे. पहिलं लक्ष सगळ्यांचं कुठे जायला पाहिजे? क्रियापदाच्या शब्दावर. क्रियापदाचा शब्द काय आहे? होते. आता त्याचा आपल्याला नकारार्थी करायचा आहे. म्हणजे नव्हते. झाला तुमचा शब्द क्रियापदाचा तयार? होते, नव्हते. आता आपण वळणार आहोत आपल्या विशेषणाच्या शब्दाजवळ ज्याचा आपल्याला आता विरुद्धार्थी शब्द करायचा आहे. इथे कुठला शब्द आहे तो? प्रेमळ. आणि प्रेमळचा विरुद्धार्थी काय? रागीट. आणि वाक्य कसं झालं आपलं? तर बाबा स्वतः रागीट नव्हते. म्हणजे बाबा कसे होते? बाबा स्वतः प्रेमळ होते. बाबा स्वतः रागीट नव्हते म्हणजेच काय होते? ते स्वतः प्रेमळ होते. स्टुडंट, वाक्य रूपांतर हा प्रकार खूप सोपा आहे. फक्त तुम्ही मन लावून शांत प्रकारे हा जर प्रकार वाचला आणि ऐकला आणि त्याची सतत तुम्ही प्रॅक्टिस केली किंवा उजळणी केली तर हा वाक्य प्रकार तुम्हाला तुमच्या परीक्षेचे 4 मार्क देऊन जाईल. मला अपेक्षा आहे की ही 6 वाक्य आणि मी जे स्पष्टीकरण सांगितलं तुम्हाला वाक्य रचनेचे बदल कसा करावा ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की
होकारार्थी व नकारार्थी वाक्य प्रकार हे दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाक्य रूपांतर प्रकार येऊ शकतो. म्हणजेच होकारार्थी करा किंवा नकारार्थी करा. म्हणून मी तुम्हाला होकारार्थी करा आणि नकारार्थी करा ही सगळी वाक्य एकत्र दिलेली होती. म्हणजे आपोआप तुमची नकारार्थी वाक्याचं होकारार्थी झालं आणि होकारार्थीचे नकारार्थी झालं. ह्याचा तुम्ही म्हणजे उत्तराच्या जागेवर तुम्ही प्रश्न बदलून जरी केलात तरी तुम्हाला तेच उत्तर मिळणार आहे. ठीक आहे. काही वाक्य मी तुम्हाला आता तुमच्याकडे समोर होमवर्क साठी ठेवत आहे. ती वाक्य बघा. सोपी वाक्य आहेत सगळी. नीट वाचा आणि हा होमवर्क तुम्ही आपल्या ग्रामर पार्ट मध्ये करायचा आहे आणि मला वेळेवर सेंड करायचा आहे. म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा वाक्य प्रकार किती चांगल्या रीतीने समजलेला आहे. पहिलं वाक्य बघा. या ग्रंथांनी मला दूर केले नाही. शब्द क्रियापदाच्या शब्दावर लक्ष द्या आणि वाक्य कसला प्रकार करायचा आहे? होकारार्थी करा. दुसरं वाक्य बघा. एकटा माणूस कमी काम करतो आणि हा वाक्य प्रकार नकारार्थी करायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठला वाक्य प्रकार आहे तो. आहे ना सोपं वाक्य प्रकार ओळखणं? गुड. तिसरं बघा. स्टेशन इथून खूप दूर होतं आणि नकारार्थी करायचं आहे. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं दुर्लक्ष करून ऐकत होत्या. होकारार्थी करायचं आहे. तो नापास होणार होता. नकारार्थी करा. पत्र आल्यापासून तो दुःखात नव्हता. होकारार्थी करा. स्टुडंट्स, ही 6 वाक्य अगदी सोपी आहेत आणि आय होप मला नक्कीच अपेक्षा आहे की तुम्ही वाक्य न चुकता सोडवणार. तरी देखील तुम्हाला काहीही डाउट्स असतील तर तुम्ही मला पर्सनल नंबरवर मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. स्टुडंट, या ठिकाणी आपला व्याकरणातील वाक्याचे प्रकार व वाक्य रूपांतर हा भाग शिकवून पूर्ण झाला आहे. बघा, ह्या ठिकाणी मी दोन्ही व्याकरणाचे भाग एकत्र बोललेले आहे. पहिला भाग कुठला? वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर. कारण वाक्य रूपांतर हा प्रकार वाक्याच्या प्रकारावरती अवलंबून आहे आणि दोन्ही भाग आपले पूर्णपणे शिकवून झाले आहेत. त्यामध्ये वाक्याचे प्रकार किती व कोणते आणि ते कसे ओळखावे हे सर्व आपण वाक्याचे प्रकार ह्या भागात पाहिलेले आहे किंवा शिकलेलो आहोत. आणि वाक्य रूपांतराचे आपण एकूण किती भाग पाहिले आज? आज शेवटचा भाग किती होता? 5वा. म्हणजे आपण एकूण 5 भाग पाहिलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण विधानार्थी शब्दाचे उद्गारार्थी शब्दात रूपांतर, उद्गारार्थी शब्दाचे विधानार्थी शब्दात रूपांतर, विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर, विधानार्थीचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर आणि आज आपण कोणता प्रकार शिकलो? होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रूपांतर. असे एकूण 5 भाग आपण शिकलेलो आहोत. अपेक्षा आहे हे सर्व भाग तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेले असेल. डिअर स्टुडंट्स, पुन्हा एकदा घरी तुम्ही त्याची नीट रिव्हिजन करायची आहे किंवा उजळणी करायची आहे. कारण अगदी थोड्याच दिवसांनी मी तुम्हाला या व्याकरणाच्या प्रकारावरती टेस्ट घेणार आहे. त्यासाठी ह्या 5ही प्रकार आणि वाक्याचे प्रकार ओळखा. ह्याचे तुम्ही चांगली रिव्हिजन करायची आहे. कारण ते तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे. ओके,
तर ह्या ठिकाणी हा प्रकार आपल्याला शिकवून संपलेला आहे. थँक यू. हॅव अ नाईस डे. स्टे सेफ ॲट होम.